नमस्कार मित्रांनो, मी दीपक पाटील. मित्रांनो, 2-3 दिवस गॅप पडला. गावाची यात्रा होती. भरपूर लोक यात्रेमध्ये भेटले. त्यांचं खूप सारं प्रेम भेटलं. खूप लोकांनी शुभेच्छा दिल्या. मित्रांनो, आज आपण पंचायत समितीचा बोंगळ कारभार याच्याविषयी बोलणार. हो, भडगाव पंचायत समिती. मित्रांनो, जेव्हा गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा असते तेव्हा भरपूर जे ग्राम असते ते गायगोटा शेडसाठी असो, कांदा चाळसाठी असो किंवा विहिरींचं प्रकरण असो, याच्यासाठी या योजनांसाठी नावे देतात आणि ते ग्रामपंचायत मार्फत पंचायत समितीमध्ये जातात. मित्रांनो, कनाशीचे पण 180 पैकी 14 गायगोटा शेड मंजूर झालेले, पण ते कोणत्या बेसवर झालेले आहेत, म्हणजे यांचा निकष कोणता आहे ते काही अजून समजत नाही. पंचायत समिती ही ग्रामपंचायतला कोणतीही सूचना देत नाही की या निकषावर यांचं आपण मंजूर करतोय असं. यांचा निकष सर्वांनाच माहिती आहे. मित्रांनो, पंचायत समितीमध्ये काय कारभार चालू आहे, यांचा या भोंगळ कारभारावरून माननीय आमदार साहेब किशोरप्पा पाटील यांनी भरपूरदा यांची हजेरी पण घेतली. भरपूरदा यांना सांगितलं की कामं वगैरे व्यवस्थित कर, पण यांचं काही विषय नाही. मित्रांनो, हे जे करायचं तेच करतात. हे दाखवायचं काही, यांना करायचं काहीच. मित्रांनो, हे जे सर्व योजना आहेत, गायगोटा शेड, कांदा चाळ, विहिरींचं प्रकरण असतील किंवा इतर सर्व योजना, इथे फक्त ओळखीच्या लोकांचं काम होतं. मित्रांनो, एखादी बिचारा गरीब त्याची कुठे ओळखच नसेल, त्या लाभार्थी या योजनेपासून वंचित राहतो. अशी परिस्थिती या वडगाव पंचायत समितीची झालेली. तर इथे सर्वजण असे शांत बसले तर असा हा भोंगळ कारभार चालू राहणार. कारण की प्रत्येक ठिकाणी आप्पासाहेब लक्ष देतील असं, म्हणजे त्यांच्या कानावर प्रत्येक विषय जाईल असं नाहीये काही. त्याच्यामुळे आपल्याला त्यांना ते निदर्शनात आणून द्यायचंय. आपण भडगाव तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कडून आपल्याला त्यांना निवेदन द्यायचंय आणि त्यांच्या निदर्शनात आणून द्यायचंय की हा भोंगळ कारभार कसा चालू आहे. मला माननीय आप्पासाहेब यांच्या कामावर विश्वास आहे. हे नक्कीच हे सर्वांकडे लक्ष देऊन योग्य निकष ठरवून देतील आणि हा जो ग्रामपंचायत मध्ये किंवा पंचायत समितीमध्ये भोंगळ कारभार चालू आहे हा कुठेतरी थांबवतो. जय महाराष्ट्र.